Zee 24 तास एक पाऊल पुढे. या ठिकाणी एक पहिलं चित्र दिसतंय आपल्याला रिचफिल्ड अॅनाग्रो ट्रीटमेंटचं काय सांगता येईल सर याविषयी? तर डॉक्टर साहेब असं आहे की जसं आपण सांगते की जे फॉलिंग ॲपल होतं न्यूटन सायंटिस्टसाठी, तसंच हे स्विस ॲपल आहे ट्रायकोलॉजी वर्ल्डसाठी. करेक्ट. हे ॲपलतून आपल्याला माहिती पडलं की असं वनस्पतीमध्ये पण असं चीज आहे ज्यातून केसांच्या ग्रोथ होऊ शकतात. तर हे ट्रीटमेंटला आपण बघितलं तर की 85% ग्रोथ वाढते, 78% केसांच्या रिजनरेशन होतात आणि 56% केस गळायचे थांबतात. तर ह्याला रिचफिल्ड अॅनाग्रो ट्रीटमेंट जे आपण म्हणतात ते 3 प्रकारचे पद्धतीतून हे त्याचा रिझल्ट आहे. आपण बघितलं तर सगळं बिफोर अँड आफ्टर. आपण बघूया की पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की टक्कल पडलेलं आहे. त्याच्या पुढच्या चित्रामध्ये आपण बघू शकता की केसांचं दाटपणा पुन्हा एकदा पूर्ववत आलेला आहे आणि तिसऱ्या चित्रामध्ये बघू शकता की संपूर्णतः त्या व्यक्तीला केस मिळालेले आहेत. सर ही एक खरोखर म्हणजे की 12 ऍप्लिकेशन नंतर केवळ ही स्थिती आपण बघू शकता ह्याच्यामध्ये. आणि खरोखर म्हणूया की ज्यांचे केस विरळ झालेले आहेत त्यांच्यासाठी एक वरदान अशी ही ट्रीटमेंट असं म्हणायला हरकत नाही. आपण या ठिकाणी अर्थात या ट्रीटमेंट विषयी आपण अधिक जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर की हे आपण आता सांगितलेत की हे टेक्निक आपण आता हे भारतात लॉन्च केलेलं आहे, सर्व ठिकाणी उपलब्ध आहे आणि महिन्यातून फक्त एकदा व्यक्तीला क्लिनिकमध्ये यायला लागणार आहे. साधारण किती सिटिंग्स अशी घ्यायला लागतात आपल्याला? असं महिन्यामध्ये एक टाइम यायला पाहिजे, असं 12 सिटिंग करायला लागतात. म्हणजे 1 वर्षांचे ट्रीटमेंट आहे. कासाठी 1 वर्षांचे ट्रीटमेंट आहे की केसांच्या जे ग्रोथ आहे ते ½ इंच पर मंथ ग्रो होतात. तर 6 इंचपर्यंत ग्रोथ नाही झाला त्यापर्यंत आपल्याला दिसणार नाही की केसांच्या ग्रोथ आहे की नाही. म्हणजे 1 वर्षांची ट्रीटमेंट आहे. ते 1 वर्षांची ट्रीटमेंट करायला पाहिजे घरी पण आणि क्लिनिकमध्ये. क्लिनिकमध्ये फक्त महिन्यामध्ये एक टाइम यायला पाहिजे आणि एक किट द्यायला जातात. ते किटतून आपण घरी ते ट्रीटमेंट करायला लागतात आणि हे कम्प्लीट पॅकेजला एक 12 महिने लागतात रिझल्ट यायलासाठी. एक चीज सांगायला पाहिजे मला डॉक्टर महेश याच्यामध्ये की सायन्स आहे, केसांच्या सायन्स आहे, याला ट्रायकोलॉजी म्हणतात. हे काही मॅजिक नाही आहे. राईट. म्हणजे कोणाला असं वाटलं की टक्कल आहे आणि टक्कलवरती केस परत येणार नाही. कम्प्लीट टक्कल असलं तर केस परत येऊ शकत नाही. त्याच्यासाठी ट्रान्सप्लांट, सर्जिकल नाही तर नॉन सर्जिकलच करू शकतात. पण जे लोकला केस विरल होतात टक्कलपणाच्या एक स्टेप पूर्वी आहे, तर ते जे लोकला केस विरल व्हायला चालू झाले, लेडीज लोकमध्ये मेनोपॉजच्या टायमाला केस विरल होतात, मनुष्याला टक्कलपणा पडलेला चालू झालं की पहिल्या 3 स्टेज 7 स्टेज आहे केसांच्या बॉल्डनेसच्या. तर पहिल्या 3 स्टेजमध्ये राईट हे एक्सलंट काम करतात. आणि विरलपणा आहे, जे केस विरल आहे तर त्याला थिक करतात, केसाला लांब करतात, केसाला थिक करतात, केसाला ग्रोथ वाढतात. तर हे फॅन्टॅस्टिक ट्रीटमेंट आहे केसांच्या ग्रोथसाठी, हेअर थिनिंगच्या प्रॉब्लेमसाठी. हेअर थिनिंग, केसांचा विरळपणा म्हणूया आपण, ज्याच्यासाठी ही ट्रीटमेंट आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर सर्व उपचार आज एकत्रितपणे एका छताखाली रिचफिल्ड इन्स्टिट्यूट ऑफ ट्रायकोलॉजी द्वारे प्रोव्हाइड केले गेलेले आहेत, उपलब्ध करून दिले गेलेले आहेत. अर्थातच आपण हे बघू शकता की मुंबईमध्ये आज जवळपास 16हून अधिक शाखा आहेत, ज्याच्यामध्ये विरारपासून डोंबिवलीपर्यंत म्हणजे बोरिवली, बँड्रा, चेंबूर, कुलाबा, त्याचप्रमाणे डोंबिवली, कांदिवली, ह्याच्या व्यतिरिक्त लोखंडवाला, मालाड, मुलुंड, पेडर रोड, पवई, सांताक्रूज, त्याचप्रमाणे ठाणे, वाशी, विरारपर्यंत आज रिचफिल्ड इन्स्टिट्यूटद्वारे उपचार उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि खास करून आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी मला आवर्जून सांगावंसं वाटतं की सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात हे उपचार उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. सर, असं म्हटलं जातं की केस हा मनुष्याच्या आरोग्याचा आरसा आहे. म्हणजे जर का केस चांगले असतील तर तुमचं आरोग्य चांगलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अर्थातच केसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला विकार दिसतात, वेगवेगळ्या प्रकारचे कॉमन अनकॉमन डिसऑर्डर्स आहेत. पण तत्पूर्वी टक्कल विषयाचा आपण प्रामुख्याने बोलत होतो. हा एक केसांचा विरळपणा हा एक टक्कलाचा भाग झाला. ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्या प्रकारच्या टक्कलासाठी आपण उपचार करू शकतो आणि ते काय आहेत? पहिला चीज हे आहे ना की मला एक स्लाइड फिनिश करायची आहे, मला दाखवायची आपल्याला. जरूर आपण बघूया पुन्हा एकदा ही स्लाइड की काय सरांचं म्हणणं आहे. आपण या ठिकाणी बघूया की ह्या स्लाइडद्वारे ह्याच्यामध्ये जे उपचार आज उपलब्ध करून दिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपचार आज उपलब्ध झाले. त्याच्या रिचफिल्ड अॅनाग्रो ट्रीटमेंट बरोबरीनेच मला आवर्जून सांगावंसं वाटतं की या ठिकाणी औषधोपचार उपलब्ध आहेत. येस, हे जे आपण बघतात राईट की जे विरलपणा चालू झालंय, कम्प्लीट टक्कलपणा नाही आहे, तर जे हे विरलपणा आहे तर कसं केस थिक होतात. येस, आपण बघतोय. आणि हे जे 5 सिम्पटम म्हणतात हेअर थिनिंगच्या, जे 5 सिम्पटम्स म्हणतात आपण, तर त्याला आपण जे म्हणतात की जे विरलपणा झाले तर केस लांब नाही होत. आपण सांगतात की पहिला मी जात होते हेअर कटिंगसाठी प्रत्येक 2 महिन्याला, आता मला 5 महिना लागतात केस कापायलासाठी. तर हेअर थिनिंगचा जे प्रॉब्लेम आहे, नाहीतर आपल्याला आम्हाला पेशंट असं येते पेशंट क्लिनिकमध्ये की बकल होतं, आता बकल राहत नाही केसांच्या मध्ये, केस पातळ झाले, तर थिकनेस, व्हॉल्यूम, डेन्सिटी कमी झाले आणि केस पातळ झाले आणि असं प्रमाणच्या
जे टक्कलपणा चालू होतात की ज्याच्यामध्ये केस आहे कम्प्लीट टक्कलपणा नाही आहे, तर त्याच्यासाठी हे 5 सिम्पटम्स ऑफ थिनिंग म्हणतात. त्याच्यासाठी हे अॅनाग्रो ट्रीटमेंट आहे. येस, अॅनाग्रो ट्रीटमेंट विषयी आपण बघतोय की स्कॅन्ची हेअर्स किंवा ज्या ठिकाणी म्हणूया आपण केसांचा व्हॉल्यूम थिकनेस कमी झालेला आहे, ग्रोथ कमी झालेली आहे किंवा घनता केसांची कमी झाली आहे, अशा ठिकाणी रिचफिल अॅनाग्रो ट्रीटमेंटद्वारे आज खरोखर एक चांगली ट्रीटमेंट, चांगले उपचार होऊ शकतात. झी 24 तास एक पाऊल पुढे.